Hello guys, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो बेसिकली ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इव्हेंट लूप हा कन्सेप्ट आपण बघणार आहोत. तर हा इव्हेंट लूप हा जो कन्सेप्ट आहे ना, तर बेसिकली खूप जणांना हा समजायला थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतो. बट हां, ॲज सच तितकं कॉम्प्लिकेटेड असं नाही आहे हा टॉपिक. ह्या टॉपिकमध्ये ना आपण समजून घेऊयात इव्हेंट लूप. तर जावास्क्रिप्ट ही जी लँग्वेज आहे ती जी आहे ना ती सिंगल थ्रेडेड. सिंगल थ्रेडेड म्हणजे काय की जसं की कोड जो असतो ना तो वन बाय वन एक्झिक्यूट होत असतो. जस्ट लाईक सिक्रोनस आणि असिक्रोनस हे दोन टाईप्स आहेत कोड एक्झिक्युशनचे. तर सिक्रोनस कोडमध्ये काय होतं की सिक्रोनसमध्ये काय होतं आपल्या कोड हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत असतो. बट असिक्रोनसमध्ये काय होतं की सपोज आता एखादा असिंक्रोनस फंक्शन आलं जस्ट लाईक प्रॉमिसेस सेट टाइम आउट, तर तो तितका वेळ वेट नाही करत, तो अनदर फंक्शनकडे मूव्ह ऑन होतो. सो मग आपल्याला काय करायचं आहे, आता जावास्क्रिप्ट ही तर आपली सिंगल थ्रेडेड आहे. सिंगल थ्रेडेड म्हणजे काय की जस्ट लाईक की हा एक थ्रेड इज लाईक अ वर्कर. ती एक्झिक्यूट काय करते, तो टास्क जो आहे ना तो लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करते. पण आपल्या जावास्क्रिप्ट ही तर सिंगल थ्रेडेड आहे. पण काय होतं, मल्टिपल थिंग्स आहेत. जस्ट लाईक सेट टाइम आउट फंक्शन झालं, इथे प्रॉमिसेस हा फंक्शन झालं. हे जे आहेत ना ते मल्टिपल थिंग्स ज्या आहेत ना त्या ॲट अ टाइम एक्झिक्यूट होतात. मग जावास्क्रिप्ट ही तर सिंगल थ्रेडेड आहे. मग हे वर्क कसं करणार, तर ह्याचं सोल्युशन जे आहे ते आपलं इव्हेंट लूप हा कन्सेप्ट आहे. सो आता काय होणार आहे की फर्स्टली हे लक्षात घ्या, यामध्ये कोड एक्झिक्युशन टू टाईप्सनी होतं, एक सिक्रोनस आणि एक असिक्रोनस. सिक्रोनस म्हणजे काय की आपला कोडचं एक्झिक्युशन हे जे आहे ना ते लाईन बाय लाईन होतं. जस्ट लाईक इथे कन्सोल लॉग टास्क 1, इथे कन्सोल लॉग टास्क 2, कन्सोल लॉग टास्क 3 हे जे आहे ना हे एक्झिक्युशन झालं ते सिक्रोनसनी झालं. बट आता असिक्रोनस म्हणजे काय, असिक्रोनस आता फॉर एक्झाम्पल इथे जे दिलं आहे ना तुम्हाला, मी हे बघा इथे जे दिलं आहे ना ते आपला आहे, हा जो आला हा एक्झिक्यूट होणार. बट आता इथे सेट टाइम आउट आला आहे, इथे टायमिंग येणार हा फंक्शन. बट इथे प्रॉमिसेस आले, प्रॉमिसेसमध्ये वेगवेगळे सपोज फेच API वगैरे आपण कॉल केले असेल तर त्यासाठी तो टायमिंग येणार. तर ह्या थिंग आल्या. मग ह्याला आपण म्हणणार की असिक्रोनस, कारण हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट नाही होणार. आता सपोज ह्याच्यामध्ये काय होणार, कन्सोल लॉग स्टार्ट हा एक्झिक्यूट झाला, मग त्याच्यानंतर हा जो एक्झिक्युशन ते नेक्स्ट लाईनला जाणार, नेक्स्ट लाईनला ते चेक करणार की हां हे सिक्रोनस आहे का, नाही तर सिक्रोनस नाही आहे, तर मग ते परत जाणार नेक्स्ट लाईनला, इथे चेक करणार हा सिक्रोनस आहे का, नाही तर मग ते नेक्स्ट लाईनला जाणार, परत इथे चेक करणार हा सिक्रोनस आहे का, हां ठीक आहे. हे असं एक्झिक्युशन याच्यामध्ये चालतं. तर मग आता ह्याच्यामध्ये ह्याचं सोल्युशन कसं आहे की आता हा माझा कोड आहे जस्ट लाईक माय कन्सोल डॉट लॉग, ठीक आहे, हा स्टार्ट, ह्याचं एक्झिक्युशन स्टार्ट झालं. ह्या पूर्ण कोडचं जे आहे ना त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट झालं, ठीक आहे, मी कॉल केलं. मग हा जाणणार फर्स्ट. आता इव्हेंट लूपमध्ये काय आहे की कॉल स्टॅक ही एक कन्सेप्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वेब APIs म्हणून एक कन्सेप्ट आहे आणि कॉलबॅक क्यू म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर कॉलबॅक क्यूमध्ये पण आहे ना मी पुढे सांगणार आहे, त्याच्यामध्ये पण दोन कन्सेप्ट आहेत. जस्ट लाईक एक मायक्रो टास्क आणि एक मायक्रो टास्क. मॅक्रो मीन्स MARCO मॅक्रो आणि एक MICRO मायक्रो, ठीक आहे. ह्या दोन कन्सेप्ट आहेत, ह्या मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणारच आहे, ठीक आहे. तर मग काय होतं, कॉल स्टॅकमध्ये आता हा एक्झिक्युशन कसं होणार की माझा हा जो एक्झिक्युशनचा फर्स्ट आहे जस्ट लाईक कन्सोल डॉट लॉग स्टार्ट, मग हा जाणार माझ्या कॉल स्टॅककडे, ठीक आहे. कॉल स्टॅककडे जाणार, हा चेक करणार, हा माझा सिक्रोनस आहे, ठीक आहे, हा झाला. त्यानंतर माझा हा जो सेट टाइम आउट फंक्शन आहे, सेट टाइम आउट फंक्शन हे जाणार माझं वेब API कडे. वेब API कडे मग ह्याच्यावरती वर्क होणार, किती टायमिंग वगैरे काय असेल ते झाल्यानंतर तो जाणार माझा कॉलबॅक क्यूकडे. परत हा जो प्रॉमिसेस आहे, हा पण प्रॉमिसेस माझा हा सिक्रोनस नाही आहे ना, ह्याला पण टाइम कन्झ्युमिंग आहे. तर हा पण माझा जाणार डायरेक्टली वेब API कडे, याच्यावरती प्रोसेस होऊन तो जाणार कॉलबॅक क्यूकडे, ठीक आहे. आता आणि नंतर इथून तो जाणार कन्सोल डॉट लॉग एंडकडे. मग कन्सोल डॉट लॉग हा जो आहे तो माझा सिक्रोनस आहे, इथे काहीच टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस नाही आहे. सो मग माझं पहिले काय एक्झिक्यूट होणार, कन्सोल लॉग स्टार्ट, म्हणजे इथे स्टार्ट माझा जो हा आहे हा स्टार्ट माझा फर्स्टली एक्झिक्यूट होणार.
त्यानंतर हे जे दोन आहेत ना, सेट टाइम आउट आणि प्रॉमिसेस, हे दोन आहेत ते माझे असिंक्रोनस आहेत. म्हणून मग लास्टला हा कन्सोल डॉट लॉग एंड, हा एंड जो आहे तो इथे प्रिंट आउट होणार. ओके, या दोन कन्सेप्ट इथे झाल्या. आता काय होणार, कॉलबॅक क्यू. कॉलबॅक क्यू मध्ये काय होणार की आता माझे काय काय आहे इथे, सेट टाइम आउट एक आहे आणि ते प्रॉमिसेस एक आहे. तर ह्याच्यामध्ये पण दोन कन्सेप्ट येतात, एक आहे मायक्रो, एक आहे मायक्रो MICRO मायक्रो, आणि एक आहे मॅक्रो. तर ऑलवेज रिमेंबर, सेट टाइम आउट हा मॅक्रो टास्क परफॉर्म करतो, हा ऑलवेज. ठीक आहे, हा ऑलवेज म्हणजे ऑलवेज ज्यावेळेस प्रॉमिसेस रिटर्न होतील त्यानंतर सेट टाइम आउट एक्झिक्यूट होतो. भलेही याचा टायमिंग आपला 0 असेल तरीही तो प्रॉमिसेस किंवा अदर थिंग असतील, जस्ट लाईक असिंक अवेट अदर थिंग असेल त्यावेळेसच हा आपला सेट टाइम एक्झिक्यूट होणार. मग आपला इथे प्रॉमिसेस एक्झिक्यूट होणार फर्स्ट आणि नंतर आपला सेट टाइम आउट एक्झिक्यूट होणार. ठीक आहे, हे असं एक्झिक्युशन चालतं याचं. सो आता हा जो प्रॉब्लेम दिला आहे ना मी तुम्हाला इथे, हा जो आहे ना मल्टी थ्रेडिंगवाला, हा प्रॉब्लेम आपल्याला इंटरव्ह्यूमध्येही जर मोस्टली 100% हा विचारतात. एक तर क्वेश्चन हा असतो की व्हॉट इज इव्हेंट लूप, यू नो द कन्सेप्ट ऑफ द इव्हेंट लूप. सो मग आपल्याला इव्हेंट लूप ही कन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे इव्हेंट लूप. कुठल्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे तर हा इव्हेंट लूप हा आपला इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा मोस्टली सगळीकडेही विचारला जातो. ठीक आहे, इव्हेंट हा एकतर कोड स्निपेट देतात त्यामध्ये विचारतात, अदरवाईज आपल्याला थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा विचारला जातो, व्हॉट इज मीन बाय इव्हेंट लूप किंवा इव्हेंट लूपचं काय यूज आहे, इव्हेंट लूप काय रोल परफॉर्म करतो जावास्क्रिप्टमध्ये या नोड.js मध्ये. ठीक आहे, सो आपला एक्सप्लेन करताना असं एक्सप्लेन करायचं काय टॉपिक फर्स्ट की जावास्क्रिप्ट ही जी आहे ती सिंगल थ्रेडेड आहे. ओके, म्हणजे ती एका वेळेस एकच काम परफॉर्म करू शकते. पण आपल्या ब्राउझरमध्ये काय होतं, अनेक गोष्टी आहेत ना त्या एका टाइमला घडतात. जसं फॉर एक्झाम्पल आपला UI अपडेट होतो, APIच्या रिक्वेस्ट येतात, टायमर फंक्शन जस्ट लाईक सेट टाइम आउट, सेट टाइम इंटरवल, बट इव्हेंट हँडलिंग, दीज थिंग हॅपन इन ह्या थिंग्स आहेत ना, मल्टिपल थिंग एकाच टाइमला एक्झिक्यूट एकाच टाइमला घडतात. मग आता जावास्क्रिप्ट तर आपला हा सिंगल थ्रेडेड आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी एकाच टाइमला कसं घडणार ना, मग यासाठी हा इव्हेंट लूप पिक्चरमध्ये आलाय. मग इव्हेंट लूप ही एक अशी टेक्निक आहे जी असिंक्रोनस ऑपरेशनला कॉलबॅक असिंक्रोनस ऑपरेशन असेल ना आपले, त्याला ती व्यवस्थित हँडल करायला मदत करते. मग ह्याच्यामध्ये इव्हेंट लूपमध्ये येतात कन्सेप्ट कॉल स्टॅक, वेब APIs, कॉलबॅक क्यू आणि इव्हेंट लूप, ह्या कन्सेप्ट येतात. ठीक आहे, तर आता काय होतं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते, आपला JSचा कोड एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, आणि आता एक्झिक्यूट झाल्यानंतर फंक्शनला कॉल झाल्यानंतर तो कॉल स्टॅकमध्ये जातो. ज्यावेळेस त्याला कॉल झाला की तो कॉल स्टॅकमध्ये जातो. जर फंक्शन आपलं असिंक्रोनस असेल तर तो वेब API कडे पाठवला जातो. फंक्शन जर असिंक्रोनस असेल तर तो वेब API कडे पाठवला जातो. वेब API काय करतं, त्याच्यावरती वर्क करतं आणि तो कॉलबॅक क्यू मध्ये पाठवतो. ठीक आहे, मग कॉलबॅक क्यू कडे पाठवतो. कॉलबॅक क्यू काय करते, कॉलबॅक क्यू कडे पाठवतो. मग आपला इव्हेंट लूपचं काम काय, इव्हेंट लूप हा कंटिन्युअसली नेहमी चेक करत असतो की आपला कॉल स्टॅक एम्प्टी आहे का. जर आपला कॉल स्टॅक एम्प्टी असेल तर तो कॉलबॅक क्यू मधनं तो टास्क घेतो आणि कॉल स्टॅक मध्ये तो पाठवतो. बट आपल्या इव्हेंट क्यू मध्ये जर दोन टाइप्सचे असेल, एक मॅक्रो आणि मायक्रो, तर नेहमी आपले मायक्रो टास्क पहिले MICRO मायक्रो टास्क पहिले परफॉर्म होतात, त्यानंतर मॅक्रो टास्क परफॉर्म होतात. मायक्रो टास्क मध्ये येतात प्रॉमिसेस, असिंक अवेट वगैरे, ते आपलं मायक्रो टास्कमध्ये येतात. मॅक्रो टास्कमध्ये येतात आपले टायमर फंक्शन. भलेही टायमर फंक्शनला इथे 0 टाइम आउट दिला असेल तरीही तो मायक्रो टास्क नंतर किंवा प्रॉमिसेस नंतरच तो ऑलवेज एक्झिक्यूट होतो, असं आहे. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, तो इंटरव्ह्यूमध्येही विचारला जातो आणि हा टॉपिक आपल्याला
Node.js मध्ये वगैरे, म्हणजे ह्या थिंग्स आहेत. तो जावास्क्रिप्टमधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा इव्हेंट टू. हा समजणं खूप महत्त्वाचं आहे गाईज. यावरती जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी तुमच्या ईच अँड एव्हरी क्वेश्चनचा आन्सर देईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच गाईज.